संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या सानुग्रह अनुदानापासून अनेक लाभार्थी वंचित आहेत। शासनाने थेट बँक खात्यात म्हणजेच डीबीटीद्वारे अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला, पण त्या काळात अनेकांची केवायसी पूर्ण नव्हती। त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 70% निराधार लाभार्थ्यांना 8 महिन्यांची पेन्शन मिळालेली नाही। ही थकीत रक्कम तातडीने लाभार्थ्यांना द्यावी अशी मागणी करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलंय। डिसेंबर 2024 पासून 8 महिने अनेक निराधार लाभार्थ्यांना पेन्शन अनुदान मिळालेलं नाही। डिसेंबर 2024 मध्ये शासनानं डीबीटीसाठी आधार लिंकिंग आणि केवायसी करण्याचे आदेश दिले, मात्र अनेक निराधार ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही, तर काही जणांच्या हाताच्या बोटाचे ठसे अपडेट होत नाहीयेत। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची केवायसी वेळेत पूर्ण झाली नाही। कोल्हापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे 69,483 लाभार्थी आहेत, तर श्रावणबाळ योजनेचे 1,24,473 लाभार्थी आहेत। केवायसी नसल्यामुळे सुमारे 60% लाभार्थ्यांना 8 महिन्यांचं पेन्शन अनुदान मिळालेलं नाही। शासनानं या लाभार्थ्यांचं 8 महिन्यांचं पेन्शन अनुदान तातडीनं द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिलाय। यावेळी माजी जिल्हाप्रमुख रवी चौगुले, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, राजू सांगावकर, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, दत्ता फराकटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।